नमस्कार. राम नवरात्र या निमित्ताने मी घेऊन आलेलो आहे श्री राम रक्षा कवचाचा मतितार्थ. ह्या कवचामध्ये एकूण मानवाच्या 20 वेगवेगळ्या अवयवांचा उहापोह केलेला आहे. प्रत्येक अवयव हे श्रीरामांनी रक्षण करावे असं त्यात म्हटलेलं आहे. पण हेच सांगताना श्रीरामांना वेगवेगळे 20 विशेषणं लावलेत आणि विशेषणामागे गहन असा अर्थ दडलेला आहे. आणि हीच योजना होती प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींची. आपण आता ते बघणार आहोत. श्रीराम रक्षा स्तोत्र पुणे 38 ओळींचे हे स्तोत्र आहे. ह्या स्तोत्राचे ढोबळमानाने 6 भाग पडतात. पहिला भाग आहे तो आमुख. श्री गणेशाय नमापासून सुरू होतं ते जपये विनयोग हा यापर्यंत. त्यानंतर ध्यानमचा भाग येतो, तो दुसरा भाग आहे. अथ ध्यानम पासून इति ध्यानम पर्यंत. तिसरा जो भाग आहे ज्याच्याविषयी आपण बघणार आहोत ते म्हणजे श्रीराम रक्षा कवच. श्रीराम रक्षा स्तोत्राच्या 4थ्या श्लोकापासून म्हणजे 4थ्या श्लोकातल्या दुसऱ्या ओळीपासून हे सुरू होते आणि 9वा श्लोक संपतो तेव्हा हे संपते. असं हे श्रीराम रक्षा कवच हा तिसरा भाग आहे. 4था भाग संपूर्ण रामरक्षा स्तोत्र. 5वा भाग या श्रीराम रक्षा स्तोत्रातील काही महत्वाचे श्लोक. उदाहरण सांगतो. पाताल भूतल व्योमच्चारिण छद्मचारिणा न द्रष्टमपि शक्ता असते रक्षितम राम नामभी. त्याचा गहन अर्थ फार वेगळा आहे. असे काही महत्वाचे श्लोक त्याच्यात दिलेले आहे, म्हणून हा 5वा भाग आहे. आणि 6वा भाग जो आहे तो म्हणजे फलश्रुती वजावळी. ह्या श्रीराम रक्षा स्तोत्रामध्ये 12 ते 13 फलश्रुती वजावळी दिलेल्या आहेत आणि म्हणून ह्या फलश्रुती वजावळी खूप महत्वाच्या आहेत. 1-2 उदाहरणं सांगतो. अव्या हाताज्ञा सर्वत्र लभते जय मंगलम ही जशी फलश्रुतीची वजा ओळ आहे, तसंच नरो न लिपिते पापे भुक्ती मुक्ती चवेंदिती अशी पण आहे. अशा एकूण 12 ते 13 ओळी आहे. तर असे ढोबळमानाने श्रीराम रक्षा स्तोत्राचे एकूण 6 भाग पडतात. ह्या श्रीराम रक्षा स्तोत्राला राम रक्षा का म्हटलंय त्याचं निव्वळ एकच कारण आहे. ते म्हणजे ह्या स्तोत्रामध्ये असलेलं हे श्रीराम रक्षा कवच. ह्या कवचामध्ये मानवाच्या 20 वेगवेगळ्या अवयवांचा उहापोह केलेला आहे आणि प्रत्येक अवयवासाठी श्रीरामांचं विशेषण वापरलेलं आहे. आणि शेवटचा जो भाग आहे या कवचाचा 9व्या श्लोकातला शेवटचं चरण ते म्हणजे पातुरामो अखिलम वपू. तिथे फक्त श्रीराम हे नाव घेतलेलं आहे. या अगोदरच्या 20 अवयवांबरोबर वेगवेगळे विशेषण आहेत आणि त्याची योजना केली आहे प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींनी. प्रबुद्ध बुधकौशिक ऋषींना काय अभिप्रेत असावं याचं मी संशोधन केलं आणि या संशोधनापोटी जे मला ज्ञात झालं ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. श्रीरामांना वंदन करून मी ह्या भागाची सुरुवात करतो. श्रीराम रक्षा कवच 4थ्या श्लोकाच्या 2ऱ्या ओळीपासून सुरू होतं. पहिलं चरण आहे शिरोमे राघव पातू आणि हे संपतं 9व्या श्लोकाला पातुराम अखिलम वपू. यात परत एकदा सांगतो की 20 मानवाचे अवयव प्रक्षेपित केलेले आहेत आणि त्याच्या रक्षणाची प्रार्थना हे श्रीरामांना विशेषण लावून केलेली आहे. ह्या सगळ्याच्या मागे प्रचंड अर्थ जमलेला आहे आणि अगस्त्य संहितेत ह्या कवचाला वज्रपंजर म्हटलेलं आहे की जो शब्द हा श्रीराम रक्षा स्तोत्रातल्या 14व्या श्लोकात पण आलेला आहे. त्यातली ओळ अशी वज्रपंजर नामे इदम यो राम कवचन स्मरेत. त्याचा आपण अर्थ बघू. वज्र आपल्याला माहिती आहे की इंद्राचं शस्त्र आहे आणि असं म्हटलं जातं की हे वज्र इतकं कठीण असतं
की ते जर कधी डोंगरावरती आदळलं तर त्या डोंगराचा पूर्ण चुरा होतो, भुगा होतो, माती होते. इतकं काठिण्य त्याचं असतं. आणि मग हे वज्र ज्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं असेल तर त्याचं काठिण्य किती असेल, त्याची अभेद्यता किती असेल. कारण आपल्याला माहिती आहे, एखादी गोष्ट आपण पिंजऱ्यामध्ये ठेवतो तेव्हा त्या गोष्टीपेक्षा तो पिंजरा हा कठीण, अभेद्य असाच असतो. मग हे वज्र ज्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं ते किती अभेद्य असेल. आणि श्रीराम रक्षा स्तोत्राच्या ह्या कवचाला म्हटलंय की वज्र ज्या पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं, वज्र पंजर नामेदम यो राम कवचन स्मरेत, की त्या पिंजऱ्यापेक्षाही कठीण, अभेद्य असं हे श्रीराम रक्षा कवच आहे. या कवचाबद्दल सांगताना एक उल्लेख केलाच पाहिजे की ह्या कवचाची महती आणि माहिती आणि महत्व हे साक्षात श्री शंकरांना पण माहिती होतं. पद्म पुराणामध्ये त्यांनी पार्वतीला सांगताना त्याचा उल्लेख केलाय. तो काय आणि त्याच्या मागची कारणमीमांसा काय याच्यासाठी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. तारकासुराने ब्रह्मदेवाची आराधना केली, कठोर आराधना केली, कठोर तपश्चर्या केली. या तपश्चर्याला बघून साक्षात ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी तारकासुराला सांगितलं की हे असुर देवता, तुला कुठला वर मागायचा तो माग, मी तो द्यायलाच आलोय. त्यावेळेस तारकासुराने त्यांना एकच वर मागितला आणि तो होता की मला अमरत्व प्राप्त करून द्या. ब्रह्मदेव चपापले. ब्रह्मदेवाने तत्क्षणी त्याला सांगितलं की हे बघ असुर देवता, तुझ्या तपश्चर्याला विनंती होती, त्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आलोय, तुला प्रसन्न झालोय, तुला मी वरदान देतोय, पण तू मी सृष्टीच्या विरुद्ध कुठलंही वरदान देऊ शकत नाही. तुला अमर बनवणं हे सृष्टीच्या विरोधात आहे, त्यामुळे मी ते करणार नाही. ते सोडून तू कुठलाही वर माग. या तारकासुराने खूप विचार केला आणि विचारांती वर मागितला. तो वर असा होता की मला शंकराच्या पुत्राकडून मृत्यू येऊ दे. शंकराच्या पुत्राव्यतिरिक्त माझा मृत्यू येता कामा नये. देव, दानव, मानव, प्राणी, पक्षी कुठल्याही प्रकारे माझा मृत्यू येता कामा नये. माझा मृत्यू फक्त शंकराचा पुत्रच करेल. अर्थात ही मागणी मागण्याच्या मागे पण त्याचा काही स्वार्थ होता. तो स्वार्थ त्याला माहिती होता. तो म्हणजे त्याला माहिती आहे की शंकर हे कायम आपल्या तपश्चर्येत मग्न असतात, दंग असतात, घडून गेलेले असतात. त्याच्यामुळे शंकर कधीच विवाह करणार नाही आणि शंकर विवाह करणार नाही म्हणजे शंकरांना पुत्रप्राप्ती होणार नाही, मग आपल्याला कोणी मारू शकणार नाही. असं सगळा विचार करून त्याने तो वर मागितलेला होता. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटलं आणि तो वर त्याला प्राप्त झाला. असुरच तो, वृत्ती पण असुर होती. त्याच्यामुळे त्याने आधी पृथ्वी जिंकली, नंतर स्वर्ग जिंकला आणि नंतर पाताळ जिंकला. तो तिन्ही लोकांचा अधिपती झाला. ह्याच्यात असुरी वृत्ती महत्वाची होती. त्याच्यामुळे त्याच्या असुरी वृत्तीने त्याने अत्याचार सुरू केले. ह्या अत्याचारांचा इतका अतिरेक झाला की देव त्या अत्याचारांना कंटाळून गेले आणि देव सरळ ब्रह्मदेवाकडे गेलेत. आराधना केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तेव्हा देवांनी त्याचे अत्याचार कथित केले आणि तेही सांगितलं की हे ब्रह्मदेवा, आपल्या आशीर्वादानेच हा तारकासूर सगळं असं वागतोय, कृपया आपण ह्याच्यावरती काहीतरी उपाय करा. ब्रह्मदेवांनी विचार केला. त्यांना त्यांची चूक उमगून आली, समजली, लक्षात आली आणि त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ शंकरांना आदेश दिला की तुम्ही लवकरात लवकर विवाह करा. मग आपल्याला माहिती आहे की त्याच्यासाठी ब्रह्मदेवाने कामदेवाची योजना केली. कामदेवाने त्याचे मदन बाण मारले, पुढे मग कामदेवाला भस्म केलं वगैरे वगैरे वगैरे. त्याच्या खोलात जायचं नाही आपल्याला, परंतु त्याची परिणिती एकच झाली आणि ती म्हणजे शंकरांचा पार्वतीशी विवाह झाला. या विवाह उपरांत त्यांना एक पुत्र प्राप्त झाला आणि तो म्हणजे स्कंदकुमार किंवा कार्तिकेय. हा कार्तिकेय जसा मोठा झाला तसा त्याला ही कल्पना होती की त्याला तारकासुराशी युद्ध करायचं आहे
आणि ह्या युद्धात यश मिळावं म्हणून त्याने शस्त्र अस्त्र याचं प्रशिक्षण सुरू केलं. हे प्रशिक्षण साक्षात शंकर बघत होते. पार्वती पण त्याला साक्षीला होती. साहजिकच एखाद्या वडिलांचा जो जीव तुटेल तसा शंकरांचा तुटला. त्यांना खात्री होती की तारकासुराच्या युद्धामध्ये स्कंदकुमार नक्की जिंकणार आहे, पण तू खात्री असली तरी शेवटी वडिलांचं मन होतं. त्याच्यामुळे त्यांनी एकदा पार्वतीला बोलवलं आणि आदेश दिला. हा आदेश पद्मपुराणामध्ये एका श्लोकामध्ये दिलेला आहे. तो श्लोक मी तुम्हाला सांगतो. तो श्लोक असा आहे, देवेत्ते स्कंदपुत्राय रामरक्षा अभिमंत्रणम कुरु तारक घाताय सामर्थ्योसी भविष्यती. देवेत्ते म्हणजे हे देवी, रामरक्षा अभिमंत्रणम म्हणजे रामरक्षेचा पाठ करायला लाव स्कंदाला किंवा कार्तिकेयाला. हे केलं की कुरु तारक घाताय, तारकाचा घात होण्यास सुरुवात होईल, कारण भविष्यात त्याला सामर्थ्य प्राप्त होईल. दुसरा त्याचा सरळ अर्थ असा आहे की शंकरांनी पार्वतीला सांगितलं की तू तारकासुराच्या युद्धासाठी स्कंदकुमाराला श्री रामरक्षा स्तोत्र म्हणायला लाव. या रामरक्षा स्तोत्रामध्ये असलेल्या कवचामुळे त्याच्या शरीराभोवती अत्यंत कठीण असं कवच निर्माण होईल. हे कवच निर्माण झाल्यामुळे तारकासुराला कार्तिकेयाचा वध करणं अशक्य होईल आणि कार्तिकेयाला जे बळ प्राप्त होईल त्या बळामुळे तारकासुराचा घात निश्चित आहे. ही माहिती आणि महत्व आहे ह्या रामरक्षा स्तोत्राच्या कवचाचं, जे अधोरेखित केलं साक्षात श्री शंकरांनी पार्वतीला तो श्लोक सांगून. अशा कवचाबद्दल आपण आता माहिती करून घेणार आहोत. ह्याच्यातील पहिला श्लोक आहे तो श्लोक क्रमांक 4 मधील दुसऱ्या ओळीमधले पहिलं चरण आहे, शिरो मे राघव पातू. याच्यामध्ये प्रत्येक ओळीत जवळपास पातू हा शब्द आलेला आहे. आपण आधी त्याची फोड पाहू आणि मग पुढे जाऊ. पातूपैकी पा हे धातुवाचक आहे आणि पातू म्हणजे रक्षण करणे, परित्राण करणे असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा शिरो मे राघव पातू याचा आपण अर्थ बघितला तर राघव कुलातील शिरोधार्य अशा राजाने, जे साक्षात श्रीराम आहेत, अशा श्रीरामांनी माझ्या शिरोभागाचं, माझ्या मस्तकाचं रक्षण करावं. हा त्याचा साधा सोपा सरळ अर्थ आहे. पण त्याचा मतिता अर्थ वेगळा आहे, त्याचा गर्भिता अर्थ वेगळा आहे, त्याचा गुह्या अर्थ वेगळा आहे. तो आपण जरा बघू. राघव कुलाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला सूर्यवंश बघायला पाहिजे. सूर्यवंश सुरू झाला. या सूर्यवंशामध्ये इक्ष्वाकू नावाचा एक राजा जन्माला आला. हा अति बलवान, अतिशूर तर होताच, पण हा दानशूर पण होता. आणि राजाची जी जी म्हणून कर्तव्य होते ही त्याने 100% अंमलात आणायला सुरुवात केलेली होती. अत्यंत न्यायी राजा होता. ह्या न्यायी राजामुळे लोकांच्या इतका तो लक्षात राहिला की ह्या सूर्यवंशाचं नावच त्यांनी बदलवून टाकलं आणि पुढे इक्ष्वाकू वंश सुरू झाला. ह्या इक्ष्वाकूच्या वंशापासून 42व्या पिढीमध्ये श्रीराम जन्माला आले. असा तो इक्ष्वाकू वंश आहे. पण तो हा इक्ष्वाकू वंश पुढे टिकला नाही. तो का टिकला नाही ह्याचंही कारण सांगतो. मुळात ह्या इक्ष्वाकू वंशामध्ये अंबरीश, सगर, भरत, दिलीप असे असंख्य महाबलवान आणि प्रतिष्ठित राजे जन्माला येऊन गेले. प्रत्येकाने वेगवेगळी कहाणी सोडली आहे, इतिहासावरती ठसा सोडलेला आहे. ह्या इक्ष्वाकू वंशातला 28 पिढीतला राजा, 28व्या पिढीतला राजा तो म्हणजे रघुराजा. आणि हा रघुराजा हा इतका न्यायी, दानी, सत्शील होता आणि वचन पाळणारा होता की पुढच्या सगळ्या पिढ्या ह्या रघुवंश म्हणून ओळखल्या गेल्या.
इक्ष्वाकू वंश तिथेच संपला आणि 28व्या ते 42 पिढ्यांपर्यंत पुढे तो रघुवंश म्हणून ओळखला गेला. काय होतं या रघुराजाचं? हा शिरोधार्य होता ना, ह्याच्यापासूनच रघुकुल सुरू झालं ना. आणि म्हणून आपण थोडस सविस्तर ह्या रघुराजाविषयी बघू. ह्या रघुराजाचं एक वैशिष्ट्य सांगतो. हा रघुराजा दरवर्षी एका दिवशी आपल्या खजिन्याचे दार उघडे करून द्यायचा आणि सगळ्या जनतेला आवाहन करायचा की तुम्हाला जेवढं धन हवं असेल तेवढं तुम्ही घेऊन जा. लोक यायचे, त्यांना हवं तेवढं धन घेऊन जायचे. ह्याचा खजिना रिता व्हायचा. पुढच्या वर्षभर हा खजिना भरायचा आणि पुढच्या वर्षी परत हीच क्रिया करायचा. इतका दानी न्यायी असा हा रघुराजा होता. त्याच्या जीवनामध्ये एक गोष्ट घडली, ती मी सांगतो आणि आपण पुढे जाऊ. याच्या राज्यामध्ये एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याचं नाव होतं कौत्स. हा जो कौत्स होता ह्याला ज्ञानपिपासा खूप होती. त्याने ठरवलं की आपण शास्त्र आणि विद्या शिकावी आणि ह्याच्यासाठी त्या काळात फार प्रसिद्ध असलेल्या ऋषी ज्यांचं नाव होतं वरतंतू, अशा वरतंतू ऋषींकडे तो गेला आणि त्यांना त्याने विनंती केली, प्रार्थना केली की हे मुनिवर, मला विद्या शिकण्याची इच्छा आहे, कृपया मला तुम्ही आपला शिष्य म्हणून स्वीकारा. या वरतंतू मुनींनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि पुढे 14 वर्ष 14 विद्या आणि 14 शास्त्र शिकवली. या 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कौत्स्य परिप्लुत झाला शास्त्राने आणि विद्येने. आणि मग त्याने ठरवलं की हे सगळे जे शास्त्र आणि विद्या त्याला अवगत होती ही लोकांच्या उपयोगासाठी आणायची. आणि त्यासाठी त्याने त्या आश्रम सोडण्याची तयारी केली. ज्या दिवशी तो आश्रम सोडणार होता त्या दिवशी आशीर्वाद मागायला गेला वरतंतू ऋषींकडे. त्याने त्यांना प्रणाम केला, त्यांची परवानगी मागितली, त्यांची आज्ञा घेतली की मी आता निघतोय, कृपया मला आशीर्वाद द्या. त्यांनी आशीर्वाद दिला आणि हा निघणार तेवढ्यात परत फिरला आणि त्याने परत नमस्कार केला गुरूंना आणि म्हणाला, हे मुनिवर, आपण मला 14 वर्ष आपल्या आश्रमात ठेवलं, मला 14 विद्या आणि 14 शास्त्रांचं पारंगत करून सोडलं, तरी कृपया आता मला सांगा मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ. वरतंतू ऋषी हसलेत आणि म्हणालेत की अरे कौत्सा, मुळातच तू निर्धन आहेस, तू काय देणार मला गुरुदक्षिणा? आणि हे बघ, गेले 14 वर्ष तू माझ्या सान्निध्यात आहे, या आश्रमाच्या सान्निध्यात आहे. सांग बरं, इथे कोण लालची आहे, कोणाला हव्यास आहे? इथे कोणालाही कसलाही हव्यास नाही आहे आणि धनाचा तर नाहीच नाही. त्याच्यामुळे तू कुठलीही गुरुदक्षिणा देऊ नको. सगळं काही व्यवस्थित आपल्या आश्रमामध्ये पुरेपूर पुरणारं असं सगळं आहे. त्याच्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, इथल्या कुठल्याही शिष्याला अपेक्षा नाही, इथल्या कुठल्याही व्यक्तीला अपेक्षा नाही आणि आश्रमाला तर नाहीच नाही. त्याच्यामुळे तू कुठलीही गुरुदक्षिणा देऊ नको. पण कौत्स पेटलेला होता मनातून की नाही, मला आपल्या गुरूंना काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची आहे, कारण त्यांनी मला ज्ञान दिलंय, मी रिक्त हाताने कसं जाऊ. म्हणून त्याने खूप आग्रह धरला. आग्रह धरल्यानंतर वरतंतू मुनी हसलेत आणि म्हणालेत की अरे तुला काय गुरुदक्षिणा सांगू, सांग बरे. मी काही सांगत नाही, तू तसाच परत जा. पण तरी तो परत हट्टाला पेटला. हे पाहून वरतंतू ऋषी म्हणाले, थांब, मी तुला सांगतो. आणि ते म्हणालेत की बघ, मी तुला 14 शास्त्र 14 विद्या शिकवल्या. हे सगळं 14 वर्ष चाललेलं होतं. तर तू एक काम कर, प्रत्येक विद्या आणि शास्त्र याच्या पोटी 1 कोटी सुवर्ण मुद्रा दे. म्हणजे एकूण 14 कोटी सुवर्ण मुद्रा तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून दे. असं ते बोलून तर गेले आणि लगेच हसले आणि म्हणाले, हे बघ कौत्सा, मला माहिती आहे की तू हे देऊ शकणार नाही, म्हणून मी तुला आत्ताच गुरुदक्षिणेतून मुक्त करतो. पण कौत्साला ते कळलं नाही आणि ते कळण्याच्या मनस्थितीत पण तो नव्हता. त्याने गुरुजींना प्रणाम केला आणि म्हणाला, मी गुरुदक्षिणा घेऊन येतो, आज्ञा द्या, आणि तडक तिथून निघून गेला. तो त्या आश्रमातून जो निघाला
तो थेट राजदरबारी आला, रघुराजाच्या दरबारात आला. रघुराजाच्या दरबाराचं वैशिष्ट्य असं होतं की जेव्हा कोणी एखादा विप्रजन येईल, ब्राह्मण येईल, तेव्हा त्याला कसलीही आडकाठी नसायची. तो सरळ राजदरबारात येऊन राजाला जाब विचारू शकत असे, नाही तर त्याची याचना करू शकत असे. कौत्स पण तसा आला, उभा राहिला रघुराजासमोर. रघुराजाने त्याला नमस्कार केला, म्हणाला, हे विप्रवर, आपली काय मागणी आहे? मी काय पूर्ण करू शकतो? आपल्याला काय देऊ शकतो? पण मी आधीच तुम्हाला वचन देतो की तुमची जी मागणी आहे ती मी पूर्ण करेन. कारण हे वचनाला पक्के होते सगळे रघुकुलातील राजे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई, असं त्याच्याविषयी म्हणून ठेवलेलं आहे. असा हा रघुवंश, असे हे रघुकुलातील राजे. आणि हा तर रघुराजा होता. त्याने आधीच वचन दिलं आणि मग हे वचन दिलं, त्याच्यामुळे त्याने कौत्साला परत विचारलं की सांग तुला काय हवं. कौत्साने त्याला सांगितलं की मी माझ्या वरतंतू नावाच्या ऋषींकडे 14 वर्ष अध्ययन केलंय आणि अध्ययन माझं संपलेलं असून मला त्यांना गुरुदक्षिणा द्यायची. आणि ती जी गुरुदक्षिणा आहे ती 14 कोटी सोन्याच्या मोहरा हे सांगितलेलं आहे. तर कृपया मला तुम्ही 14 कोटी सोन्याच्या मोहरा द्या, त्या मी माझ्या गुरूंना देतो गुरुदक्षिणा म्हणून. त्यातली एकही मोहर मला नको आहे. राजाला नवल वाटलं की हा विप्रवर स्वतःसाठी काहीच मागत नाहीये, त्याला जी गुरुदक्षिणा द्यायची आहे त्याच्यासाठी मागतोय, म्हणजे गुरूंसाठी मागतोय आणि गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून देतोय. रघुराजाला त्याचं गांभीर्य लक्षात आलं. त्याने तात्काळ आपल्या खजिनदाराला बोलवलं आणि विचारलं की आपल्याकडे 14 कोटी सोन्याच्या मोहरा आहेत का? खजिनदाराने सांगितलं की नाही आहेत. हे ऐकल्याबरोबर या रघुराजाने कौत्साला सांगितलं की तू 3 दिवसांनी परत ये, मी तुला नक्की देईन, मी माझं वचन पूर्ण करेन. कौत्स निघून गेला. त्याला माहिती होतं की हा रघुराजा आहे, तो आपलं वचन पूर्ण करणार आहे. कौत्स निघाल्यानंतर तात्काळ मंत्रिमंडळाला बोलवलं आणि मग विचारविमर्श सुरू झाला की 14 कोटी सोन्याच्या मोहरा आणायच्या कुठं. तेव्हा लक्षात आलं की इतकं प्रचंड धन हे फक्त आणि फक्त कुबेरच देऊ शकतो. आणि कुबेराकडून हे धन घ्यायचं असेल तर आपल्याला इंद्राला हरवण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग रघुराजाने तिथे तात्काळ निर्णय घेतला की आपण इंद्रावरती स्वारी करायची. याच्या मागची अजून एक छोटं उपकथानक सांगतो. ते असं आहे की रघुराजाने एकदा अश्वमेध यज्ञ केला होता आणि ह्या अश्वमेध यज्ञाच्या वेळेस जो त्याने अश्व सोडला होता तो खोडसाळपणे इंद्राने अडवला. आणि तो अडवलेला कळल्यानंतर रघुराजाने इंद्रावरती स्वारी केली होती आणि 2 दिवसात त्याला युद्धामध्ये हरवलं होतं. रघुराजाचं कर्तृत्व, शूरत्व, रणांगणातलं महत्व हे सगळं इंद्राला माहिती होतं. आणि आता परत तीच घटना घडणार होती. जसं इंद्राला कळलं की रघुराजा आपल्यावरती स्वारी करण्याची तयारी करतोय, तसं तात्काळ इंद्र रघुराजाच्या दरबारात हजर झाला. त्याने रघुराजासमोर हात जोडले आणि म्हणाला, हे राजन, ही सगळी तयारी कशासाठी? तेव्हा रघुराजाने सांगितलं की मला तुझ्यावरती स्वारी करायची. तो म्हणे, स्वारी कशासाठी करताय? तो म्हणे, मला धन पाहिजे. माझ्याकडे एक विप्रवर आला होता, त्याला गुरुदक्षिणा म्हणून 14 कोटी सोन्याच्या मोहरा पाहिजे. तर मी आता तुला जिंकेल आणि तुला भरीस पाडेल की तू कुबेराकडून मला 14 कोटी सोन्याच्या मोहरा दे म्हणून. याच्यासाठी मी ही सगळी तयारी करतोय. हे ऐकल्यानंतर इंद्र म्हणाला की हे राजन, ह्याची गरजच काय? मी देतो की तुला 14 कोटी सोन्याच्या मोहरा तशाच. त्याच्यासाठी युद्ध करण्याची आपल्याला काहीच गरज नाही. राजाला काय हवं होतं? फक्त 14 कोटी मोहरा हव्या होता. राजा म्हणाला, ठीक आहे, मग तू कशा देशील? तो म्हणे, मी आत्ताच कुबेराला बोलवतो. इंद्राने तात्काळ कुबेराला पाचारण केलं दरबारात आणि कुबेराला तिथेच आदेश दिला की तू ह्या राजाला 14 कोटी सोन्याच्या मोहरा दे.
कुबेर म्हणाला, मी देतो, पण माझी एक अट आहे. मी ह्या सगळ्या मोहरांचा वरतून पाऊस पाडणार आहे ह्या राजमहालाच्या परिसरात. पण तू ह्या स्वर्गातून आलेल्या मोहरा असल्यामुळे ह्या जर कधी जमिनीवरती पडल्या तर तात्काळ त्याची माती होईल. त्याच्यामुळे ह्या आधी मी झाडांवरती त्याचा पाऊस पडेल आणि झाडांना त्या स्पर्श करून खाली येतील तेव्हा त्या सोन्याच्याच राहतील. त्याच्यासाठी मला ह्याच्या परिसरातले सगळे झाडं हे सोन्याचे करावे लागतील. इंद्र म्हणाल, तुला जे करायचं ते कर, पण तू मोहरांचा पाऊस पाड. कुबेर महालातून बाहेर गेला. बघतो तर महालाच्या सगळ्या आसपास दोनच प्रकारची झाडं होती, एक शमी आणि दुसरा आपटा. ह्या दोन्ही प्रकारच्या झाडांना कुबेराने सोन्याचं बनवलं, सुवर्णाचं बनवलं आणि स्वर्गातून सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला. त्या मोहरा सगळ्या ह्या सोन्याच्या झाडांवरती अडकल्या आणि तिथून खाली कोसळल्या आणि सगळी जी जमीन होती ती सोन्याच्या मोहरांनी व्यापून गेली. ही सगळी क्रिया पूर्ण झाल्यानंतर रघुराजाने कौत्साला बोलवलं आणि म्हणाला, घे, तुला 14 कोटी सोन्याच्या मोहरा हव्यात ना, ह्या वेचून घे. कौत्साने तात्काळ सुरुवात केली आणि त्याने 14 कोटी मोहरा वेचल्यात आणि त्या घेऊन निघायला लागला. रघुराजा बघतो तर त्याने 14 कोटी मोहरा घेतल्यानंतर जवळपास तेवढ्याच मोहरा खाली पडलेल्या आहेत जमिनीवर. रघुराजाने कौत्साला सांगितलं, हे बघ कौत्सा, ह्या मोहरा मी कुबेराकडून तुझ्यासाठी मागवलेल्या आहे. त्याच्यामुळे याच्यातल्या एकाही मोहऱ्यावरती माझा अधिकार नाही. मी कुठलीही मोहर माझ्या खजिन्यामध्ये सामील करू शकत नाही. त्याच्यामुळे तू आहे तुझ्यासाठी मागवलेल्या त्या घेऊन जा. कौत्साने हात जोडले, म्हणे, रघुराजा, मी आपल्याला विनंती केली होती की मला 14 कोटी सोन्याच्या मोहरा पाहिजे, एक जास्त नाही आणि एक कमी नाही. त्याच्यामुळे मी नेणार नाही. मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या मी घेतलेल्या आहेत. त्याच्याबद्दल धन्यवाद, मी निघतो. आणि कौत्स तिथून निघून गेला. राजाला प्रश्न पडला, ह्या उरलेल्या धनाचं करायचं काय? हे आपल्या मालकीचं तर धन नाही आहे, त्याच्यामुळे राजकोषात सामील नाही करतायत. काय करायचं? शेवटी त्याच्या लक्षात आलं की हे आपण आता वाटून टाकू. राजाने दवंडी पिटवली सगळ्या जनतेला की हे सोनं घेऊन जावं. अक्षरशः लोकांनी त्या दिवशी ते सोनं लुटलं. तो दिवस होता अश्विन शुक्ल दशमीचा, ज्या दिवशी आपण दसरा साजरा करतो आणि त्या दिवशी आपण सोनं लुटतो. ही त्याच्या मागची कथा आहे. इतका हा न्यायी, संयमी, त्यागी, वचन पाळणारा असा हा रघुराजा होता. अशा रघुराजाची परंपरा पुढे श्रीरामांपर्यंत चालत आली आणि इतक्या श्रेष्ठ वंशातला श्रेष्ठ राजा तो म्हणजे श्रीराम. अशा श्रीरामांनी जो शिरोधार्य मानला गेलाय रघुवंशामध्ये, अशा शिरोधार्य श्रीरामांनी माझ्या शिरोभागाचं रक्षण करो, जेणेकरून त्यांच्यामध्ये जी काही गोष्टी होत्या, न्यायित्व, दायित्व, दानत्व, निरक्षीर विवेक, शूरत्व, हे सगळं माझ्यामध्ये यावं. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे, शिरो मे राघव पातो. हा त्याचा मतितार्थ आहे. याच्या पुढचं चरण आहे भालम दशरथात्मजः, म्हणजे माझ्या भाल प्रदेशाचं दशरथात्मज, दशरथाला आत्म्याप्रमाणे प्रिय असलेल्या श्रीरामांनी माझ्या भाल प्रदेशाचं रक्षण करावं, असा त्याचा सरळ अर्थ आहे. इथे भाल प्रदेशाचं रक्षण श्रीरामांना करायला लावलं आणि श्रीरामांचं विशेषण आहे दशरथात्मज. दशरथाचं नाव घेण्याचं कारण काय? त्याची कारण मीमांसा आहे. इथे बुद्धिविलास दिसतोय बुध कौशिक ऋषींचा, तो आता तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण भाल प्रदेश म्हणजे कपाळाविषयी बोलतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की बरेच लोक म्हणतात की अरे माझ्या कपाळी काय लिहिलंय, म्हणजे काय तर माझ्या नशिबी काय लिहिलंय. जेव्हा जेव्हा नशिबाचा उल्लेख करत असतो तेव्हा त्याला दुसरा शब्द म्हणून कपाळ वापरला जातो. अरे हेच माझ्या भाळी लिहिलेलं आहे, हेच माझ्या नशिबी लिहिलेलं आहे. अरे हे काय वाढून ठेवलंय माझ्या कपाळी, हे काय वाढून ठेवलंय माझ्या नशिबी.
अरे माझ्या भालप्रदेशातच नव्हतं ते, अरे माझ्या नशिबातच नव्हतं ते. म्हणजे नशीब या शब्दासाठी आपण भालप्रदेशाचाही उल्लेख करतो. आणि त्याची कारणमीमांसा आपल्या अंतर्मनामध्ये असते. याचं कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे की जन्म झाला की 5व्या दिवशी सटवाई येते आणि ती कपाळावरती नशीब लिहून जाते. हा तो संदर्भ आहे. म्हणजे शेवटी कपाळाचा आणि नशिबाचा संबंध येतो. हे जरी तुम्ही लक्षात घेतलं तरी पुढची कारणमीमांसा लक्षात येईल. श्रीरामांचं सगळं नशीब हे दशरथाच्या नशिबाशी निगडीत होतं. ते कसं ते आपण बघू. दशरथाचा इथे उल्लेख केलेला आहे. या दशरथाची थोडीशी माहिती सांगतो. अज आणि इंदुमती यांचा पुत्र म्हणजे दशरथ. ह्याला 3 पत्नी होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. या दशरथाला सगळ्यात पहिल्यांदा कन्यारत्न प्राप्त झालं. तिचं नाव होतं शांता. ही शांता अंग देशाच्या रोमपाद राजाजवळ दत्तक म्हणून गेली आणि पुढे ह्या शांतेचं लग्न झालं ते शृंग ऋषींची. हे शृंग ऋषी कोण? तर ज्यांनी ह्या दशरथाला पुत्र प्राप्त व्हावेत म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ केला असे ते शृंग ऋषी. आणि ह्या पुत्र कामेष्टी यज्ञाची परिणिती म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म. असा तो दशरथ. ह्या दशरथाचं खरं नाव होतं नेमी, पण तो हा दशरथ म्हणून ओळखला गेला. याचं लोक सांगतात की हा 10 रथ एक वेळेस चालू शकत होता, 10 रथांना हा तोंड द्यायचा. खरं ते कारण नाहीच आहे. हा दशरथ कोण होता? तर ह्या दशरथाने 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय अशा 10 गोष्टींवरती नियंत्रण प्राप्त केलं होतं. मी आधी कर्मेंद्रिय सांगतो. हे 5 कर्मेंद्रिय म्हणजे हस्त, पाद, वाणी. हस्त म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, वाणी म्हणजे जिव्हा, पायू म्हणजे गुदद्वार आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. या 5 कर्मेंद्रियावरती ह्या दशरथाने नियंत्रण मिळवलं होतं. जो ह्या कर्मेंद्रियांवरती नियंत्रण मिळवतो त्याचे कर्म हे शुद्ध असतात. असा हा शुद्ध कर्म असलेला दशरथ होता. त्याने 5 ज्ञानेंद्रियांवरती पण नियंत्रण मिळवलं होतं. आपण ज्ञानेंद्रिय बघू. हे ज्ञानेंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळे, वाणी आणि त्वचा. हे असे 5 ज्ञानेंद्रिय आहे. या 5च्या सहाय्याने आपण ज्ञान प्राप्त करतो. आणि शास्त्रात असं म्हटलेलं आहे की हे ज्ञान तुम्ही प्राप्त करा, त्याचं चिंतन मनन करा, त्याचं संवर्धन करा आणि हे संवर्धित झालेलं जे ज्ञान आहे ते विवेकाने वापरा. असं जो विवेकाने ज्ञान वापरतो त्याचं चारित्र्य शुद्ध होतं. आणि या जगामध्ये ज्याचं कर्म शुद्ध आहे, ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, हा वंदनीय असतो. असा हा वंदनीय दशरथ. दशरथाच्या जीवनामध्ये 2 गोष्टींमुळे कलाटणी मिळाली. पहिला भाग तो म्हणजे श्रावणबाळाने दिलेला शाप. जेव्हा चुकून दशरथाने बाण मारला हरिण समजून, तो नेमका श्रावणबाळाला लागला. आणि जेव्हा दशरथाला लक्षात आलं की अरे हा कुठला तरी मानव प्राणाला लागला, तेव्हा तो घाबरत तिथे गेला. त्यावेळेस श्रावणबाळ हा तडफडत होता आणि मृत्यूच्या तोंडाशी उभा होता. अशा स्थितीत दशरथाने त्याची माफी मागितली. त्यावेळेस तो श्रावणबाळ जो आपल्या आईवडिलांच्या साठी फार चिंतेत होता, त्यावेळेस त्याने मरताना शाप दिला की बघ, माझे आई वडील जसे पुत्र वियोगाने आता त्रासतील तसंच तू पण पुत्र वियोगाने त्रासशील. एवढंच नव्हे तर तू त्या पुत्र वियोगामुळे मरणोन्मुख पडशील. आणि हा त्याने दिलेला शाप होता. दुसरी एक गोष्ट कलाटणी देणारी होती दशरथाच्या जीवनामध्ये, आणि ती म्हणजे त्याने 2 वरदान दिले होते कैकेयीला. कैकेयीने ते अत्यंत
योग्य वेळेस मागितलेत तिच्या स्वार्थाप्रमाणे. श्रीरामांचा ज्या दिवशी अभिषेक होणार होता त्याच्या आदल्या दिवशी हे दोन्ही वरदान मागितले दशरथाला. पहिलं वरदान असं होतं की तात्काळ श्रीरामांनी 14 वर्ष वनवासात जावं, आणि दुसरं वरदान असं होतं की त्या रिक्त राजसिंहासनावरती अयोध्येच्या भरताचा राज्याभिषेक व्हावा. आणि हे दोन्ही वरदान पूर्ण करण्याशिवाय पर्याय नव्हता. हे दोन्ही वरदान पूर्ण केले दशरथाने आणि तात्काळ श्रीराम वनवासाला निघाले. श्रीरामांच्या वनवासाला जाण्यामुळे जो वियोग निर्माण झाला होता त्या वियोगाने दशरथाचा मृत्यू झाला. श्रीरामांना वनवासाला का जावं लागलं तर हे त्यांचं नशीब दशरथाच्या नशिबाशी निगडीत होतं. श्रीरामांना राजसिंहासन का प्राप्त झालं नाही तेही नशीब दशरथाच्या नशिबाशी निगडीत होतं. परंतु श्रीरामांनी पितृ आज्ञा ही शिरसावन्य मानली आणि त्यांनी कुठेही त्रागा न करता संताप न करता हे सगळं काही अत्यानंदाने भोगलं. 14 वर्षाचा वनवास आणि त्या 14 वर्षाच्या वनवासात त्यांना आलेली विविध संकट, याच्यात कुठेही त्यांनी कधीही आपल्या वडिलांविषयी तक्रार केली नाही. अत्यंत संयमाने अत्यंत आनंदाने त्यांनी त्यांच्या नशिबातले भोग भोगलेत. असे श्रीराम की जे दशरथाचे आत्मज होते, दशरथाच्या वाईट नशिबाचे एक भाग होते, जे त्यांनी आनंदाने सहन केलं. अशा श्रीरामांनी जर कधी माझ्या भालप्रदेशाचं रक्षण केलं तर माझ्याही जीवनातले जे काही वाईट प्रसंग असतील, काही वाईट नशीब असेल, ते पण मी अत्यानंदाने उपभोगेल आणि सहन करेल. ती शक्ती मला प्राप्त हो. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे भालम दशरथाज मजा, असं ते दुसरं चरण आहे. तिसरं चरण आहे कौसल्यो दृशपातु. दृशो म्हणजे डोळे, कौसल्यो म्हणजे कौसल्येचा पुत्र श्रीराम. कौसल्येचा पुत्र श्रीराम यांनी माझ्या डोळ्यांचे रक्षण करो, असा त्याचा साधा अर्थ आहे, पण मतीचा अर्थ वेगळा आहे. इथे एक लक्ष दिलं पाहिजे की दृशो म्हटलंय, 2 मात्रा दिलेल्या आहेत. संस्कृत व्याकरणात त्याचा असा उल्लेख आहे की जिथे 2 मात्रा असतात तिथे 2 गोष्टी असतात. दृशो म्हणजे डोळे, 2 डोळे, डोळा नव्हे. आणि हे बुधकौशिक ऋषींनी बऱ्याच ठिकाणी वापरलेलं आहे. स्कंधो पादो करो म्हणजे खांदे, 2 खांदे, करो 2 हात, पादो 2 पाय. ज्या ज्या 2 गोष्टी आहेत तिथे त्यांनी 2 मात्रा वापरलेल्या आहेत. हे बुद्धिवैभव फक्त बुधकौशिक ऋषींचा आहे असं नाही आहे, तर ह्या श्रीराम रक्षा स्तोत्रातलं सौंदर्य स्थळ पण आहे. असो, पुढे जाऊया आपण. तर हे जे काही आहे दृशो, याच्यासाठी नेमकं कौसल्येचं का नाव घेतलं त्याला पण कारण मीमांसा आहे. कौसल्या जिने फक्त दुःख आणि दुःख उपभोगलं, जिचा अत्यंतिक जवळचा पुत्र, ज्याच्यावरती जीवापाड प्रेम होतं आणि जो निश्चितच अयोध्येचा राजा होणार होता, त्याचं राजसिंहासन हिरावून घेतलं गेलं. नुसतं राजसिंहासन हिरावून घेतलं गेलं असं नाहीये, तर ह्या कौसल्याचं राजमाता पद पण गेलं. आणि ते थोड्यासाठी नाही, तब्बल 14 वर्षांसाठी. या 14 वर्षात ह्या कौसल्याने एकच गोष्ट केली, ती म्हणजे डोळ्यात प्राण आणून श्रीरामांची वाट पाहिली. आणि हे श्रीरामांची वाट पाहत असताना तिच्या डोळ्यांमध्ये अपरंपार असं वात्सल्य भरलेलं होतं, स्नेह भरलेला होता, प्रेम भरलेलं होतं. अशा वात्सल्याने परिप्लुत, अशा स्नेहाने आणि प्रेमाने परिप्लुत अशा डोळ्यांनी तिने 14 वर्ष श्रीरामांची वाट पाहिली. तर असे श्रीराम की जे ह्या कौसल्याचे पुत्र आहेत, अशा श्रीरामांनी जर कधी माझ्या डोळ्यांचं रक्षण केलं
तर त्या वात्सल्याचा काही अंश माझ्या डोळ्यांमध्ये उतरेल. माझी जगाकडे बघण्याची दृष्टी तर बदलेलच, पण माझ्या मनामध्ये, डोळ्यांमध्ये, नजरेमध्ये वात्सल्य अपरंपार भरून होईल, असा त्याचा मतितार्थ आहे. आणि म्हणून म्हटलंय कौसल्य दृश्यपातु. पुढे आहे विश्वामित्र प्रियश्रुती. पुढच्या चरणात विश्वामित्रांना प्रिय असलेल्या श्रीरामांनी, श्रुती म्हणजे कान, माझ्या कानांचे रक्षण करो, असा सरळ अर्थ आहे. मग इथे विशेषणासाठी विश्वामित्रांचं नाव का घेतलंय आपण ते बघू. श्रुती म्हणजे कान. कान हा असा अवयव आहे की ज्ञान आपण त्याच्यातून प्राप्त करतो. ज्ञान प्राप्त करण्याचं पहिलं साधन काय असेल तर ते कान. ह्या कानातून आपल्याला ते प्राप्त होतं आणि ते ज्ञान आपण आपल्या मनामध्ये साठवतो. हे साठवलेलं ज्ञान त्याचं आपण चिंतन, मनन आणि संवर्धन करतो. आणि एकदा काही चिंतन, मनन, संवर्धन करून झालं, वृद्धिंगत करून झालं की ते ज्ञान तो साधक जेव्हा विवेकाने वापरतो तेव्हा खऱ्या अर्थाने चारित्र्य निर्माण होतं. त्याला चारित्र्यवान म्हणतात. कारण ज्ञानाचा विनियोग हा निरखीर विवेकाने झालेला असतो, असं शास्त्र सांगतं. नुसतं ज्ञान प्राप्त करून काही उपयोग होत नाही. त्याचं चिंतन व्हायला पाहिजे, मनन व्हायला पाहिजे, संवर्धन व्हायला पाहिजे, इतर काही वाचून अजून वाढलं पाहिजे. आणि नुसतं ते वाढलेलं सगळं ज्ञान आपल्याला येतं म्हणून नाही, पण त्याचा विवेकाने वापर केला पाहिजे. हे सगळं शास्त्र सांगतं. म्हणून कान हा त्याचा पहिला भाग आहे. पण आपल्याला इथे विश्वामित्रांविषयी विचार करायचा आहे, ते सांगतो. विश्वामित्र एकदा दशरथाच्या राजदरबारात हजर झाले. त्यावेळेस राम आणि लक्ष्मण अतिशय कुमार वयाचे होते. राजाने विचारलं दशरथाने की मुनीवर आपल्या येण्याचं प्रयोजन काय. तेव्हा विश्वामित्र म्हणाले की मी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि या यज्ञाच्या आयोजनामध्ये काही राक्षस येऊन विघ्न आणतायत. मला माझ्या तपोबलाने त्यांना नष्ट करता येतं, पण शास्त्रात काही अटी आहे. जेव्हा आपण शुभकर्म करायला घेतो, एखादा यज्ञ करायला घेतो, त्यावेळेस जारण मारण वगैरे शस्त्र अस्त्र काही वापरता येत नाही. त्याच्यामुळे ते वापरायला मला बंदी आहे. मी काही करू शकत नाही, मी हतबल आहे. आणि अशा राक्षसांचा बंदोबस्त करायला कृपया मला तू तुझे दोन्ही पुत्र दे, राम आणि लक्ष्मण. दशरथ हातरून गेला. त्याने विचार करा, अरे हे काय, हे तर कुमार वयाचे आहेत. बलाढ्य राक्षसांसमोर माझे मुलं काय करतील, ते केव्हाच ह्यांना खाऊन टाकतील. मी कसं देऊ. पुत्रकामेष्टी यज्ञ करून मला ते प्राप्त झालेले आहेत आणि त्यातल्या त्यात राम मला किती प्रिय आहे. अशा स्थितीत मी रामाला देऊन टाकू, हे कदापि शक्य नाही आहे. पण तो विश्वामित्र हट्टाला पेटले. या दशरथाचे खरे गुरु होते वसिष्ठ. ते दरबारात हजर होते. वसिष्ठांनी पण दशरथाची समजूत घातली आणि त्याला सांगितलं की जेव्हा विश्वामित्र म्हणतात त्याच्यामध्ये काहीतरी कारणमीमांसा असेल, तू या दोघांना विश्वामित्रांबरोबर पाठव. गुरुची आज्ञा. दशरथ काय करणार. दशरथाने आज्ञा दिली आणि विश्वामित्र ह्या अतिशय कुमार वयाच्या श्रीराम आणि लक्ष्मणांना घेऊन पायी मार्गक्रमण करत आपल्या आश्रमाकडे निघाले. जो मार्ग कित्येक दिवसांचा, कित्येक आठवड्यांचा होता. या मार्गक्रमणाच्या दरम्यान विश्वामित्रांनी श्रीराम आणि लक्ष्मणांना वेगवेगळे शस्त्र, अस्त्र, शास्त्र, विद्या ह्या शिकवल्या. त्याचबरोबर त्यांनी मंत्र, तंत्र शिकवलेत. ब्रह्मदेवाच्या ज्या कन्या म्हणून प्रसिद्ध आहे, बला अतिबला, या दोन्ही विद्या शिकवल्या. यांचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यांना या दोन बला अतिबला प्राप्त होतात त्या साधकाला कधीही तहान लागत नाही, भूक लागत नाही, व्याधी जुळत नाही, थकवा येत नाही, झोप येत नाही. हा सगळ्यांनी मुक्त असतो. या दोन्ही विद्या राम आणि लक्ष्मणांनी शिकवल्या. त्याचबरोबर श्रुती, स्मृती, पुराण, वेद, वेदाचे वेगवेगळे अंग, वेदांग, हे सगळं शिकवलं.
एवढंच नाही तर 5 दिव्य चक्र, 7 माया चक्र आणि 50 दिव्य आणि गुप्त अशा विद्या ह्या श्रीरामांना आणि लक्ष्मणाला शिकवल्या. ह्या पायी मार्गक्रमणाच्या दरम्यान श्रीराम आणि लक्ष्मण हे या विद्यांनी, शस्त्रांनी, अस्त्रांनी परिप्लुत झालेत, संतृप्त झालेत. आणि हे सर्व त्यांनी प्राप्त केले हे त्यांच्या कानांनी. अशा इतक्या महाप्रचंड विद्या, शस्त्र, अस्त्र, वेद, श्रुती, स्मृती, पुराण, वेगवेगळ्या मंत्र हे ज्यांना प्राप्त झाले कानावाटे, तर त्यांचे कान केवढे समर्थ असतील. त्यांची बुद्धिमत्ता तर तेवढी होतीच, पण त्याचबरोबर त्यांना ते ऐकण्याची क्षमता पण होती. असे श्रीराम की ज्यांच्या कानावरती हे सगळं पडलं, अशा श्रीरामांनी माझ्या कानांचं रक्षण करो, जेणेकरून माझे पण कान ह्या अशा प्रकारच्या विद्या, शस्त्र, अस्त्र प्राप्त करून घेण्यात क्षमता प्राप्त करतील, असा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि म्हणून विश्वामित्र प्रियश्रुती असं इथे म्हटलंय. पुढचं चरण आहे घ्राणम पातु मखत्राता. घ्राणम पातु मखत्राता. मख म्हणजे यज्ञ, त्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारा. घ्राणम म्हणजे नाक. माझ्या नाकाचं यज्ञाचं रक्षण करणाऱ्या श्रीरामांनी रक्षण करावं, असा त्याचा सरळ अर्थ आहे. मख म्हणजे यज्ञ, घ्राण म्हणजे नाक. इथे यज्ञ विषय आपण थोडासा आधी बघू. तो साधा सोपा अर्थ तर मी सांगितलाच, पण तो आता मतितार्थ आहे का? यज्ञ कशासाठी केला जातो? हा नेहमी शुभकर्मासाठी केला जातो. त्याग, समर्पण असं पण त्याचं नाव आहे. या यज्ञामध्ये पहिल्यांदा अग्नी पेटवला जातो. हा अग्नी काय करतो? ह्याला सर्वभक्षी म्हटलेलं आहे. हा अग्नी आपल्या आसमंतातील सर्व दूषित वायू जे आहेत ते जाळून टाकतो, ते नष्ट करतो. विषाणू असतील तेही नष्ट करतो. एक प्रकारचं प्युरिफिकेशन त्याने होतं. पुढचा भाग यज्ञामधला होतो घृत. त्याच्यात तुपाची आहुती दिली जाते. घृतामुळे काय होतं? एक तर वन्नी चेटतो म्हणजे अग्नी चेटतो, म्हणजे अग्नीला बळ प्राप्त होतं. आणि त्याचबरोबर जेव्हा उर्वरित तूप हे वायुरूपामध्ये जातं, तेव्हा ते वायुरूप तूप ह्या आसपासच्या विषाणूंना नष्ट करतं. हे सायन्सने पण प्रूव्ह केलेलं आहे. याच्यानंतरचा भाग येतो समिधांचा. आपण यज्ञाविषयी बघतोय. ह्या समिधा म्हणजे औषधी वनस्पती असतात, काष्ट औषधी असतात. ह्या औषधी वनस्पती जेव्हा जळून वायुरूपामध्ये कन्व्हर्ट होतात, बदलतात, तेव्हा त्या आपल्या आसमंतातल्या वायूमध्ये पसरतात. आणि त्याचं औषधी तत्व हे या आसमंतातल्या सगळ्या वायूचं शुद्धीकरण करतं. आणि शेवटचा भाग यज्ञातला काय असतो? तर मंत्रोपचार. मंत्रोपचाराविषयी वेगळं काय सांगायला पाहिजे? आपल्याला माहिती आहे की अशी कुठलीही गोष्ट साध्य होते ती म्हणजे मंत्रोपचाराने. अशी एकही गोष्ट नाही आहे की जी मंत्रोपचाराने साध्य करता येत नाही, हे दुसऱ्या भाषेत सांगितलं. मग अशा मंत्रोपचाराची सगळ्या ह्याला जोड असेल तर चराचरांना ह्या सगळ्या गोष्टीचं प्राप्त होणं हे क्रमप्राप्त असतं एकदा यज्ञ केला की. तर असा तो यज्ञ ऋषीमुनी यज्ञ करत असत. पण इथे नाकाचा संदर्भ आहे. आपण जरा नाक या शब्दाची फोड बघू. नाक या शब्दाची न अक अशी फोड आहे. अक ह्याचा अर्थ दुःख, न म्हणजे नाही. तर मग न अक कुठे आहे? दुःख नाही अशी जागा कुठली आहे? एकच जागा आहे ना, ती म्हणजे स्वर्ग. स्वर्ग प्राप्तीसाठीच ऋषीमुनी हे यज्ञ करतात. मग स्वर्गा प्राप्ती करायची असेल तर त्याचं दुसरं नाव नाक पण आहे की. मग इथे ह्याचा संदर्भ काय?
जेव्हा आपण बघितलं की अतिशय शुद्ध वातावरण आणि शुद्ध ऊर्जा जर कधी या यज्ञाने निर्माण होत असेल, तर ही सगळी शुद्ध वातावरणातली हवा, त्याच्यातले औषधी तत्व हे जर कधी नाकावाटे आपल्या शरीरामध्ये गेलेत, तर आपली अंतर्बाह्य शुद्धता होईल. आणि अशी अंतर्बाह्य शुद्धता हो, आणि ते होण्यासाठी आपलं जे प्रमुख साधन आहे ते म्हणजे नाक. अशा नाकाची जर कधी रक्षण ह्या मखत्राता श्रीरामांनी केलं, तर नक्कीच माझं अंतर्बाह्य शुद्धीकरण होईल. हा त्याच्या मागचा मतीचा अर्थ आहे. आणि म्हणून म्हटलंय की घ्राणम पातू मखत्राता. याच्या पुढचं चरण आहे मुखम सौमित्री वत्सल. हा सौमित्री वत्सल, सौमित्र म्हणजे सुमित्रेचा मुलगा लक्ष्मण. आणि लक्ष्मणाला वात्सल्याने वागवणारा कोण आहे, तर ते श्रीराम आहेत. या लक्ष्मणाबरोबर वात्सल्य असलेल्या श्रीरामांनी माझ्या मुखाचे रक्षण करो, असा त्याचा साधा सोपा सरळ अर्थ आहे. इथे लक्ष्मणाचा पण उल्लेख आहे, वात्सल्याचा पण उल्लेख आहे, आणि त्याचबरोबर मुखाचाही उल्लेख आहे. आपण थोडंसं हे सविस्तरपणे बघू, कारण आपल्याला मतीचा अर्थ बघायचा आहे. आपल्याला हे माहिती आहे की जिथे राम तिथे लक्ष्मण, जिथे लक्ष्मण तिथे राम. संपूर्ण रामायणामध्ये ही जोडी दिसते. कारण राम जसे विष्णूचे अवतार होते, तसं शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मण आहे. त्याच्यामुळे हे दोघं जण बरोबर असणारच आहे. परंतु संपूर्ण वाल्मिकी रामायण जर कधी वाचलं, तर त्या 24,000 श्लोकांमध्ये वाल्मिकींनी 4 वेळा उल्लेख केलेला एक वेगळा लक्ष्मणासाठी श्रीरामांच्या तोंडी. श्रीराम लक्ष्मणाबद्दल म्हणतात की लक्ष्मण माझा बहिष्कर प्राण आहे. म्हणजे माझ्या शरीराबाहेरचा प्राण कोण आहे, तर लक्ष्मण आहे. हे इतकं वात्सल्य होतं श्रीरामांचं लक्ष्मणाबद्दल. पण मुखाचा उल्लेख काय ते सांगतो. खरं तर हा लक्ष्मण शीघ्रकोपी होता, आणि त्याच्या शीघ्रकोपीचे 3 मी तुम्हाला प्रमाण सांगतो. पहिलं म्हणजे काय झालं की जेव्हा हे चित्रकूटावरती म्हणजे श्रीराम लक्ष्मण सीता हे वनवासाच्या दरम्यान चित्रकूटावरती आलेत, त्याच दरम्यान कैकेयीने भरताला सांगितलेलं होतं काय ते, आणि भरत प्रचंड संतापून हा श्रीरामांना परत आणण्यासाठी निघाला होता. तो निघालेला असताना जेव्हा त्याचा लवाजमा चित्रकूटाच्या जवळ पोहोचला, तेव्हा सगळी आसमंतात धूळ उडत होती. ही धूळ उडालेली बघून लक्ष्मणाला वाटलं की कोणाचं आक्रमण आलं, आणि म्हणून लक्ष्मण शाल नावाच्या वृक्षावरती चढला आणि दुरून बघायला लागला की कुठून ही धूळ उडते. बघितलं तर धूळ लांबून उडत होती, आणि तिथे सूर्यवंशीयांचा अयोध्येचा ध्वज त्या ठिकाणी फडकत होता. तात्काळ त्यानं लक्ष्मणाने ओळखलं की हा भरतच आहे. आणि पहिल्यांदा त्याच्या मनात विचार काय आला असेल, तर हा भरत आपल्या दोघांना मारण्यासाठी आलाय. कारण भरताला विनाशयात 14 वर्ष हे राजसिंहासन तर उपभोगायचंच आहे, पण 14 वर्षानंतर पण ते श्रीरामांना द्यायचं नाहीये हे त्याच्या मनात आहे, म्हणून तो आपल्यावरती हल्ला करायला आला. अशा संतापदग्ध लक्ष्मणाने तात्काळ शाल वृक्षावरून खाली जमिनीवरती आला, आणि कुटीमध्ये तात्काळ जाऊन तिथलं धनुष्य आणि बाण उचलले. हे सगळं श्रीराम पाहत होते. श्रीरामांनी बघितलं आणि त्याला विचारलं की हे सौमित्रा, तू काय करतोय. तेव्हा त्याने हा सगळा वृत्तांत सांगितला आणि म्हणाला की मी एकटाच पुरेसा आहे भरत आणि त्याच्या सगळ्या सैन्याचा निःपात करायला. तेव्हा श्रीरामांनी शांत संयत अशा शब्दांमध्ये त्याची समजूत घातली आणि म्हणालेत की अरे तो रघुवंशी आहे, तो असं चुकीचं पाऊल उचलणार नाही, बघ तो आपल्याला भेटायला आलेला आहे. आणि झालंही तसंच. श्रीराम आणि भरतांची भेट झाली. दुसरा प्रसंग मात्र हा सीतेच्या शोधार्थच आहे, सीताला पळून नेल्यानंतरचा. सुग्रीवाने श्रीराम आणि लक्ष्मणांना कबूल केलं होतं की मी सीतेचा शोध घ्यायला माझ्या सगळ्या वानर सैन्याला वापरेन, पण केव्हा, जेव्हा वर्षा ऋतू संपेल तेव्हा. आणि मग 4 महिने माल्यवान पर्वतावरती श्रीराम लक्ष्मण राहिले, किष्किंधेमध्ये सुग्रीव राहिला,
आणि 4 महिने संपल्यानंतर पण सुग्रीवाची काहीही हालचाल लक्ष्मणाला लक्षात आली की करत नाहीये. रोज वाट बघायचा काही सुग्रीवाचा निरोप येतो का, काही झालेला नसायचा. याचा संताप वाढत वाढत गेला आणि इतका क्रोधाविष्ट झाला की तो संतापाने धनुष्यबाण घेऊन सुग्रीवाला मारायला निघाला. तेव्हा श्रीरामांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, बघ, आपल्याला वचन दिलंय त्या कपिकुमाराने म्हणजे सुग्रीवाने, तो नक्की काहीतरी हालचाल करत असेल आणि त्याने केलेल्या हालचालीला काहीतरी वेळ द्यावा लागतो, तसं असेल. तू तिथे जाऊन बघ काय ते. संताप करू नकोस, परस्पर ठरवू नकोस. अतिशय शांत आणि सोप्या आणि साध्या भाषेत त्याला सगळं समजावून सांगितलं. मुखावाटे समजून सांगितलं शांतपणे. आणि घडलंही तसंच. जेव्हा लक्ष्मण सुग्रीवाकडे गेला तेव्हा तारेने त्याला सांगितलं की ह्या सुग्रीवाने केव्हाच युतपथींना बोलवणं पाठवलंय आणि ते किष्किंधेकडे येत आहेत. तिसरा प्रसंग हृदयद्रावक आहे. एका परीटाच्या सांगण्याप्रमाणे श्रीरामांनी सीतेच्या चारित्र्यावरती संशय घेतला आणि तिला आपल्या राजनीपणावरून दूर केलं. त्यावेळेस ती गर्भावती होती आणि श्रीरामांनी लक्ष्मणाला आदेश दिला की हे सौमित्रा, तू आत्ताच सीतामाईला रथात बसव आणि वाल्मिकींच्या आश्रमात जाऊन सोडून ये. साक्षात श्रीरामांचा आदेश. लक्ष्मणाला तो पाळायचाच होता. लक्ष्मण सीतेला घेऊन गेला. मनामध्ये संताप खदखदत होता. कसं बसं सीतेला वाल्मिकींच्या हाती सोपवलं आणि संताप त्रागा ह्याचं एकत्रीकरण करत धगधगत तो अयोध्येमध्ये आला. अयोध्येच्या वेशीपाशी श्रीराम त्याची वाट पाहत होते. त्याला तो अचंबित झाला की श्रीराम का बरं इथे आले. श्रीरामांनी त्याला खाली उतरवलं आणि त्याला मोक्षाचा संदेश दिला. त्याच्या सगळ्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर दिलं. तो जो मोक्षाचा संदेश आहे तो पुढे रामगीता म्हणून प्रसिद्ध झाला. अतिशय शांत संयमी अशा आवाजामध्ये त्याला सांगितलं, अशा भावनेमध्ये सांगितलं. असे श्रीराम की ज्यांनी ह्या सौमित्राला कायम वात्सल्याने वागवलं आणि वात्सल्यपूर्ण संभाषण ज्याच्याशी केलं, अशा श्रीरामांनी माझ्या मुखाचं रक्षण करो, जेणेकरून त्यांच्या मुखातला वात्सल्याचा काही अंश माझ्यामध्ये प्राप्त हो आणि माझ्याकडून कुठलीही शाब्दिक आगळीक होऊ नये. याच्यासाठी माझ्या मुखाचं रक्षण हे श्रीरामांनी करावं. आणि म्हणून तिथे म्हटलंय मुखम सौमित्री वत्सला. पुढचं चरण आहे जिव्हा विद्या निधी पातू. निधी म्हणजे आगार, भांडार. जिव्हा म्हणजे जीभ. विद्येचा आगार असलेल्या श्रीरामांनी माझ्या जिभेचं रक्षण करावं. आपल्याला हे माहिती आहे की जीभ असं एकमेव अवयव आहे की जे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. कर्मेंद्रिय का, तर त्या रसनेमुळे आपल्याला चव कळते. चवीमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीची दुसरी बहीण म्हणजे वासना. आणि म्हणून जी जीभ आहे ही कर्मेंद्रिय आहे. ज्ञान देताना आपल्याला जीभच कामात पडते. दुसऱ्याला जेव्हा ज्ञान दिलं जातं, ज्ञानपूर्वक काही गोष्टी जेव्हा उच्चारल्या जातात, देवाचा धावा केला जातो, हे सगळं काही मुखावाटे जिभेच्या साह्याने बाहेर पडतं. आणि म्हणून ज्ञानेंद्रिय म्हणून पण जीभ असते. असा एकमेव अवयव आहे की जो कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे. अशा जिभेचं रक्षण कोणी करावं, तर श्रीरामांनी करावं. कुठल्या, तर विद्यानिधी पातू. राम विद्येच्या आगर का म्हटलंय, कारण आपल्याला माहिती आहे की ते कुमार वयाचे होईपर्यंत गुरु वशिष्ठांच्या आदेशाखाली होते. गुरु वशिष्ठांनी त्यांना वेद, उपनिषद आणि पुराण शिकवली. तीच परत विश्वामित्रांनी शिकवली. निवड श्रुती स्मृती पुराण वेद आणि उपनिषद शिकवली असं नाही, बला अतिबला शिकवल्या, मंत्र तंत्र शिकवलं, शस्त्र शास्त्र विद्या शिकवल्यात.
गुप्त अस्त्र शिकवली, गुप्त विद्या शिकवल्या, चक्र शिकवली, त्याचा सगळा आधी मी उल्लेख केलेलाच आहे. अशा सगळ्या शस्त्र अस्त्र ज्ञानाने परिप्लुत अशा श्रीरामांनी माझ्या जिभेचं रक्षण करो. का सांगितलंय? कारण इतक्या विद्यांचा अधिपती त्याच्या मुखातून काय बाहेर पडत असेल? जे बाहेर पडत असेल ते शास्त्र असेल. जे श्रीराम पुढे रामायणामध्ये बोललेले दिसलेत, बघा, जीवनाचं तत्वज्ञान आहे, एक प्रकारचं शास्त्र आहे. ज्यांच्या मुखातून पदोपदी शास्त्र बाहेर पडते, अशा श्रीरामांनी माझ्या मुखाचं रक्षण करावं, म्हणजे माझ्या जिभेचं रक्षण करावं, जेणेकरून माझ्या पण तोंडून काही बाहेर पडताना जिभेच्या साह्याने हे नेहमी चांगलंच पडेल. हे जेव्हा मी अपेक्षा करतो त्यावेळेस माझी ही अपेक्षा असते की अशा माझ्या जिभेचं रक्षण हे विद्यानिधी श्रीरामांनी करावं. आणि म्हणून तिथे म्हटलंय, जीवा विद्यानिधी पाहतो. पुढचं चरण आहे कंठम भरतवंदिता. माझ्या कंठाचं भरताला वंदनीय असलेल्या श्रीरामांनी रक्षण करावं. इथे भरताचं नाव घेतलंय. ह्याची पण योजना बुध कौशिक ऋषींनी करून ठेवलेली आहे. आपल्याला कल्पना आहे की रामायणाची सुरुवात कशी झाली आहे, आणि त्याच्या मागे कारणमीमांसा पण आहे की दशरथ होता आणि दशरथाला 2 गोष्टींमुळे हे सगळी अधोगती प्राप्त झाली. श्रावण बाळाचा शाप आणि 2 वरदान. ह्याची पुनरावृत्ती होईल म्हणून मी सांगत नाही, पण जेव्हा दशरथाचा मृत्यू झाला, हा मृत्यू झाल्यानंतर राजसिंहासन रिक्त झालं. कारण श्रीराम आणि लक्ष्मण तर वनवासात निघून गेले होते आणि राज्याभिषेक तर भरताला करणं गरजेचं होतं. पण नेमकं त्याच वेळेस भरत आणि शत्रुघ्न हे त्यांच्या आजोळी गेले होते, कैकय देशात, त्यांच्या मामांकडे. आणि जेव्हा हे सगळं लक्षात आल्यानंतर ह्या दशरथाचे राजगुरू म्हणजे वशिष्ठ यांनी तात्काळ ठरवलं की भरत आणि शत्रुघ्न यांना अयोध्येमध्ये परत बोलवावं. त्याच्यासाठी त्यांनी दूताची व्यवस्था केली आणि हे दूत तात्काळ कैकय देशामध्ये गेले. कैकय देशात जाऊन त्यांनी भरत आणि शत्रुघ्न यांना पाचारण करण्याची तयारी केली, विनंती केली आणि त्याप्रमाणे ते भरताला घेऊन आले. त्याच्यातला एक छोटासा प्रसंग पण सांगतो. भरताचा रथ जेव्हा या अयोध्येच्या परिसरामध्ये आला वेशीतून आत, तेव्हा त्याला पूर्ण अयोध्येवरती एक अवकाळा पसरलेली दिसली. आणि त्यावेळेस त्याने विचारलेलं आहे सारथ्याला की अरे सारथी, ही अयोध्या पूर्वीसारखी उत्फुल्ल का दिसत नाही आहे? हिच्यावरती अशी मरणकळा का पसरली आहे? हिच्यावरती अवकाळा का पसरलेली आहे? अर्थात सारथ्याने उत्तर दिलं नाही, हा भाग वेगळा. पण हा प्रसंग वाल्मिकी ऋषींनी रामायणामध्ये उद्धृत केलेला आहे. असा हा भरत ज्यावेळेस राजदरबारात पोहोचला तेव्हा प्रथा होती की सर्वप्रथम आपल्या राजगुरूंचं वंदन करावं. आणि त्याप्रमाणे तो गुरु वसिष्ठांकडे गेला. वसिष्ठांनी त्याला आशीर्वाद दिले आणि हा काही विचारणार तेवढ्या वेळातच त्यांनी सांगितलं की तुझ्या पित्याचं प्राणोत्क्रमण झालंय. दशरथ आता राहिलेलं नाही ह्या जगात, त्याच्यामुळे तुझा राज्याभिषेक होणार आहे. त्याला काही कळेनासं झालं. मुळातच पहिल्यांदा जेव्हा त्याने शब्द ऐकले की दशरथाचं प्राणोत्क्रमण झालंय, तेव्हाच त्याच्या कानामध्ये शिस ओतल्यासारखं झालं. पुढचा भाग तर कळलाच नाही, पण त्याला काही सुचेनासं झालं. त्याने प्रचंड विलाप सुरू केला. त्याला तो पितृवियोग हा सहन होत नव्हता. त्याने प्रचंड प्रमाणामध्ये रुदन केलं, विलाप केला. आणि हा विलाप सगळा ऐकल्यानंतर ऋषींनी त्याला शांत केलं आणि सांगितलं की तू तुझ्या आईचं दर्शन घेऊन ये. नंतर तो कैकेयीच्या राजमहालात गेला. कैकेयी बसलेली होती. तो रडतच होता. त्याने कैकेयीला प्रणाम केला आणि म्हणाला की हे माते, मी तुझ्याशी सविस्तर बोलतो, पण तू बघ, आता माझे पिता राहिलेले नाहीत. आता पित्यांच्या जागी माझे मोठे बंधू आहेत, थोरले बंधू आहेत, ज्येष्ठ बंधू आहे. मला आधी त्यांना भेटायचं आहे, मला श्रीरामांना भेटायचं आहे.
मी श्रीरामांना भेटतो आणि मग तुझ्याशी बोलायला येतो. तेव्हा कैकेयीने त्याला थांबवलं. संक्षिप्तपणे ते 2 वरदान त्याने मागायला कसे सांगितले होते दशरथाने हे आधी सांगितलं हुशारीने. आणि ते 2 वरदान मी तेव्हा मागितले. त्याच्यातलं पहिलं वरदान होतं श्रीरामांनी 14 वर्ष वनवासात जावं आणि काही काळजी नको करू. दुसरं वरदान तुझ्यासाठी आहे, ते म्हणजे तुला राज्याभिषेक करावा अयोध्येचा. तिला वाटलं भरताला आनंद होईल. भरताला हे ऐकून प्रचंड संताप आला. तो क्रोधाविष्ट झाला, संतापदग्ध झाला. त्याला काही सुचेनासं झालं. हा संताप आणि मनातला त्रागा आणि काय करावं आईला काय नाही हे त्याला सुचेनासं झालं. आणि ह्या सगळ्याचं जेव्हा एकत्रीकरण झालं तेव्हा साहजिकच त्याचा आवाज तार स्वरात पोचला. त्याने प्रचंड आवाजात आरडाओरडा करत आईची निर्भत्सना केली. आईला वाटेल तसे शब्द वापरले आणि ही निर्भत्सना कित्येक काळ चालू राहिली तारस्वरात. मात्र त्याची शेवटी परिणिती अशी झाली की हा तार स्वरात किंचाळल्यामुळे ओरडल्यामुळे त्याच्या स्वरतंतूंना इजा पोहोचली आणि त्याला बोलता येईनासं झालं. हा जो भरत आहे हा एक प्रकारे मुका झाला. त्याला नीट बोलता येईनासं झालं. राजवैद्यांनी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले पण कुठे कधीही बरं वाटलं नाही. आपल्याला पुढचा प्रसंग माहिती आहे की ह्या सगळ्याने संतापून त्याने ठरवलं की माझ्या आईने कुटीलपणे मला राजगादीवरती बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो मी हाणून पाडेल. तो मी कधीही स्वीकारणार नाही. कारण अयोध्येवरच्या सिंहासनावरती पहिला अधिकार हा माझ्या ज्येष्ठ बंधूंचा म्हणजे श्रीरामांचा आहे, जे वनवासात गेलेले आहे. त्यांना मी परत आणल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याप्रमाणे त्याने तयारी पण केली. त्याने आधी दूतांना पाठवलं. दूतांनी शोधून काढलं की श्रीराम आणि लक्ष्मण आणि सीतेसकट त्यांचं चित्रकूटावरती वास्तव्य आहे. त्याने चित्रकूटाकडे प्रयाण करायला सुरुवात केली. जाताना 2 रथ घेतले, एक श्रीराम सीतेसाठी, दुसरा लक्ष्मणासाठी. आणि सगळा लवाजमा घेतला. आणि आपल्याला कल्पना नाही ह्या भरताबरोबर त्याच्या 3 माता होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी होती. त्याचबरोबर राजगुरू वसिष्ठ पण होते. अशा सगळ्यांचा लवाजमा आणि सैन्याला घेऊन भरत निघाला. हा जेव्हा निघाला, ही वार्ता जेव्हा अयोध्यावासियांना कळली तेव्हा जे अयोध्यावासी रामाला बघण्यास आतुर झाले होते असे जवळपास निम्मे अयोध्यावासी त्या लवाजम्याबरोबर निघाले. प्रचंड मोठा जनसमुदाय हा चित्रकूटाकडे निघाला. आपल्याला पुढचा प्रसंग माहिती आहे की चित्रकूटाजवळ पडल्यानंतर तो लक्ष्मण संतापतो वगैरे वगैरे. पण जेव्हा श्रीराम समजूत घालतात तेव्हा काही काळाने भरत जेव्हा श्रीरामांच्या कुटीकडे येतो तेव्हा दुरून बघतो की कुटीमध्ये श्रीराम बसलेले आहेत. कोण आनंद होतो तो तिथूनच धावत सुटतो आणि श्रीरामांना बघून त्यांना मिठी मारतो. ही होती ती खरी श्रीराम आणि भरताची भेट. ही गळाभेट होत असताना श्रीरामांचा स्पर्श भरताच्या गळ्याला होतो आणि तिथेच त्याच्या गळ्यातला जो दोष, त्याच्या कंठातला दोष, त्याच्या स्वरतंतूंमधला दोष हा तात्काळ नाहीसा होतो. नुसत्या स्पर्शाने कंठातील दोष नाहीसे करणाऱ्या श्रीरामांनी माझ्या कंठाचं रक्षण करो, ही त्याची कारणमीमांसा आहे. असं करणाऱ्या श्रीरामांनी जर कधी माझ्या कंठांचं रक्षण केलं तर माझ्या कंठामध्ये दोषच राहणार नाही आणि दोषमुक्त कंठाने मी कायम श्रीरामांचं स्मरण करेल. श्रीराम जय राम जय जय राम, अशी त्याची कारणमीमांसा आहे. म्हणून इथे म्हटलंय की भरत कंठवंदिता असं. याच्यानंतर पुढचा श्लोक जो आहे, पुढचं जे चरण आहे ते म्हणजे स्कंधो दिव्यायुध पातु. इथे माझ्या खांद्यांचं रक्षण कोणी करावं तर दिव्य आयुध ज्यांनी धारण केलेलं आहे अशा श्रीरामांनी माझ्या खांद्यांचं रक्षण करो. इथे स्कंधो म्हटलंय, परत 2 मात्रा आहे म्हणजे 2 खांदे. हे वैशिष्ट्य आहे बुधकौशिक ऋषींचं. आणि त्याचबरोबर काय म्हटलंय तर स्कंदो दिव्य आयुध पातु, दिव्य आयुध धारण केलेल्या श्रीरामांनी माझ्या खांद्याचं रक्षण करो. मुळात खांद्याविषयी आपल्याला माहिती आहे की आपण खांदा बघतो कोणाचा तरी रडण्यासाठी, आधारासाठी. का बघतो आपल्याला माहिती आहे. जर कधी आपलं मन मोकळं करायचं असेल, रडायचं असेल तर आपण
जो सुहृद असतो त्याच्या खांद्याचा आधार घेतो, कारण आपल्याला खात्री असते की याचा हा दुरुपयोग करण्याने आपलं सांत्वन नक्की करेल. आपण एखाद्याचा आधार मागतो, तो आधार म्हणजे काय असतो? त्याच्या खांद्यावरती आपण आपली जबाबदारी टाकतो. त्याला आपल्याला माहिती असते की त्याचे खांदे ती जबाबदारी पेलण्यास समर्थ आहे. आपण कोणाच्याही खांद्यावरती ती जबाबदारी देत नाही. त्याला आपण धुरा म्हणतो की माझी धुरा तुमच्यावरती सोपवली. केव्हा सोपवतो? जेव्हा खात्री असते की ह्याचे समर्थ खांदे आहेत. समर्थ खांदे ह्याचा अर्थच असा आहे की ती समर्थता प्रकट करणार आहे. त्या व्यक्तीमध्ये ते सामर्थ्य आहे, ती व्यक्ती त्या गोष्टीची त्याच्यामध्ये क्षमता आहे, असा हा खांद्याचा एक प्रकारे वेगळा अर्थ आहे. श्रीरामांविषयी बघूया आपण. श्रीराम अयोध्येहून निघाले आणि आपल्याला माहिती आहे की त्याचा शेवट रामेश्वरला झाला. हे अंतर सुमारे 3000 किलोमीटरचं आहे. ते त्यांनी पायी मार्गक्रमण केलेलं आहे. अशा वेळेमध्ये श्रीरामांना विश्वामित्रांनी शिकवलेली सगळी आयुधं तर त्यांच्याजवळ होतीच, पण ती सूक्ष्म रूपात होती. मग त्यांच्याजवळ काय होतं त्याचाही उल्लेख श्रीराम रक्षा स्तोत्रामध्ये केलेला आहे. साहसी तूण धनुर्बाणम. साहसी म्हणजे तलवार, तूण धनुर्बाणम आणि ते धनुष्यबाण. अवजड तलवार, अवजड धनुष्य आणि बाणांनी भरलेला भाता. ही इतकी वजनदार गोष्ट खांद्यावरती पेलवून 3000 किलोमीटरचं पायी मार्गक्रमण करणं हा खेळ नाही आहे. हे कोण करू शकतं? ज्याचे खांदे मजबूत आहेत तोच. श्रीरामांचे खांदे मजबूत असणारच आहे, का नाही? जगाची धुरा सांभाळतात ना. मग अशा जगाची धुरा सांभाळणाऱ्या समर्थ खांदे असलेल्या दिव्य आयुध पेलणाऱ्या श्रीरामांनी माझ्या खांद्यांचे रक्षण करावं. हे करणं म्हणजेच काय काय अभिप्रेत आहे? तर रक्षण खांद्यांचं करणं हे नाही आहे, तर मी माझी धुरा श्रीरामांच्या खांद्यांवरती टाकतो असं आहे. जर कधी श्रीरामांना मी माझी धुरा सांभाळायला दिली तर माझ्या जीवनाचं सार्थक होईल. याशिवाय चांगली गोष्ट कुठली आहे? आणि म्हणून स्कंदो दिव्यायुधपातो असं बुधकौशिक ऋषींनी म्हटलेलं आहे. असे हे 10 अवयवांचं मी मतितार्थ आज सांगितलं आहे. पुढच्या 10 अवयवांचा मतितार्थ पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.